फ्रेंड्स, आता आपण बघूया 3 सप्टेंबरचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की नंदिनी, काव्य आणि मानिनी मंगळागौर खेळत असतात. तेव्हा कोणीतरी एक येतं आणि म्हणतं की अगं, आता तुम्ही बहिणी बहिणी म्हणून मंगळागौर खेळला, आता तुम्ही जावा म्हणून मंगळागौर खेळा. नंतर मानिनी त्यांच्यासोबत फुगडी खेळायला येते. अशा प्रकारे त्यांचे मंगळागौरीचे खेळ चालू असतात. मंगळागौर खेळून झाल्यावर काव्याला सगळे नाव घ्यायला सांगतात. तेव्हा काव्य बोलते, काकू प्लीज मला नाव घ्यायला नका सांगू, मला नाही जमत ते. तेव्हा नंदिनी बोलते, हो ना, प्रत्येक वेळेस नाव घेताना फसतो आम्ही. तेव्हा सगळे बोलतात, नाही नाही, नाव तर घ्यावंच लागेल. तेव्हा मानिनी बोलते की नंदिनी, काव्य घ्या गं नाव, आणि मी सगळ्यांना सांगून ठेवते, तुम्हाला कोणीही हसणार नाही. तेव्हा मानिनी बोलते, घ्यावंच लागेल, पहिला मान मोठ्या सुनेचा. तेव्हा काव्य बोलते, काकू बरं घेते, प्रयत्न करते. तेव्हा काव्य नाव घेते, माप ओलांडून आले मन तळ्यात मळ्यात. आता शोधते जगात एक ओळखीची खूण. आता शोधते जगात एक ओळखीची खूण. आता शोधते जगात एक अनोळखी खूण. नाव घेते पार्थ यांचे, तुम्हा साऱ्यांचा मान राखून. तेव्हा सगळे काव्याचं कौतुक करतात, किती छान नाव घेतलंस काव्या. आता तेव्हा मानिनी बोलते की चला आता नंदिनी तू. तेव्हा नंदिनी बोलते बरं. तेव्हा नंदिनी बोलते, मी पण प्रयत्नच करणार आहे. तेव्हा नंदिनी नाव घेते, सासरे माझी हौशी, सासू माझी प्रेमळ. सासरे माझे हौशी, सासूबाई आहे प्रेमळ. इथल्या हवेलाही येतो सुख दुःखाचा दरवळ. दर दिवशी करते मन कोरी कोरी पाटी. आणि चाचपते पुन्हा जुळलेल्या लग्नगाठी. रोज करते नव्याने सुख पेलण्याचा सराव. साऱ्यांचा मान राखून घेते जन्मेजय रावांचं नाव. तेवढ्यात तिथे जीवा आणि पार्थ साडी घालून एंट्री करतात. तेव्हा सगळे बोलतात, वसू आणि रम्या एवढा उशीर, चला आता आल्याचे लेट तर फुगडी घाला. तेव्हा पार्थ काव्यासोबत आणि जीवा नंदिनीसोबत फुगडी घालतो. तेव्हा नंदिनी आणि काव्याला थोडं काहीतरी वेगळं वाटत असतं. तेव्हा नंदिनी आणि काव्याला डाऊट येतो. नंदिनी पटकन त्यांच्या डोक्यावरचे पदर काढते. तेव्हा मानिनी येते आणि बोलते, घोड्यांनो, बायकांचा वेश करून आलात, तुम्हाला लाज नाही वाटत? तेव्हा तिथली बाई बोलते की असे बायकांचा वेश घेऊन मंगळागौर खेळणारे पहिलेच नवरे बघितले. तेव्हा जीवा लाजत बोलतो, देशमुखांचा पॅटर्नच वेगळा आहे. तेव्हा मानिनी पुन्हा त्याला मारते. सगळ्या बायका हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही इथे, तर वसू आणि आत्या आणि रम्या कुठे? तेव्हा जीवा परत लाजत बोलतो, वसू, आत्या आणि रम्या म्हणाले की मंगळागौर खेळण्यात आम्हाला काडीचा इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा पार्थही तशाच भाषेत बोलतो, म्हणून आम्ही त्यांच्या साड्या नेसून आलो. मानिनी पुन्हा मारते. तेव्हा पार्थ बोलतो, अगं आई, आमची फॅन्टसी होती ती. तेव्हा जीवा बोलतो, बायकांच्या कार्यक्रमात बायकांसोबत मंगळागौर खेळण्याची. तेव्हा जीवा बोलतो, आणि ती फॅन्टसी पूर्ण. तेव्हा पार्थ बोलतो, ती फॅन्टसी पूर्णही झाली, बायकांसोबत फुगडी खेळण्याची. तेव्हा मानिनी बोलते, माझी पण एक फॅन्टसी आहे, सांगू? तेव्हा जीवा बोलतो, माहिती आहे, पुढच्या 1 मिनिटात तू आम्हाला बदडणार आहे, पण आम्ही हाताला लागू तर ना. तेव्हा ते पळायला लागतात. तेव्हा मानिनी त्या दोघांना हकलवून लावते. ते दोघं पटकन आपापल्या रूममध्ये पळून जातात. तेव्हा तिथली एक बाई बोलते की आता आमची पण एक इच्छा आहे की दोघं सुनांसोबत सासूने फुगडी घालायला हवी. तेव्हा काव्य, नंदिनी आणि मानिनी ह्या तिघी जणी फुगडी घालतात. तेव्हा नंदिनी बाजूला जाते. मानिनी आणि काव्य फुगडी घालत असते. नंदिनी त्यांची दृष्ट काढत असते. तेव्हा वसू आणि रम्य वरतून बघतात. तेव्हा वसू मनात बोलते, आज खेळून घ्या फुगडी, पण लवकरच मी एक अशी गोष्ट शोधून काढेल काव्य, तर मानिनी तुझ्यासोबत फुगडी नाही खेळणार, तुला लवकरच घराबाहेर काढेल. तेव्हा रात्री इकडे विक्रम मानिनीचे पाय दाबत असतो. तेव्हा मानिनी बोलते, पुरे झालं. तेव्हा विक्रम बोलतो की असू दे ग, अख्खी बेभान होऊन मंगळागौर खेळली असणार. तेव्हा मानिनी बोलते, खरंच मज्जा केली आम्ही. तेव्हा मानिनी बोलते, आणि यावेळी सुना होत्या. तेव्हा मानिनी मंगळागौरचं कौतुक सांगत असते विक्रमला. बोलते, छान फुगड्या घातल्या आम्ही तिघींनी एकमेकींसोबत. आम्हीच काय फुगड्या घातल्या, तुमचे घोडेसुद्धा, त्यांनीसुद्धा आपापल्या बायकांसोबत फुगड्या घातल्या. तेव्हा विक्रम बोलतो, पण मंगळागौरीचा खेळ तर बायकांचा असतो, बायकाच खेळतात ना. तेव्हा मानिनी बोलते, तुमची मुलं ती, अहो त्यांनी लबाड्या केल्या, वसू आत्या आणि रम्याच्या साड्या नेसून आले, ते असे चेहरे झाकले होते कोणीही बघू नये म्हणून. तेव्हा विक्रम हसतो, बोलतो, खरंच? तेव्हा मानिनी बोलते, खरंच काय, अहो बायका हसत होत्या सगळ्या. तेव्हा विक्रम बोलतो, नाही बाबा, हे मला जमलं नसतं, जमलं कसलं, सुचलं नसतं, साडी नेसून यायची मी हिंमत केली नसती, कमाल आहे बाबा. तेव्हा ते दोघं एकमेकांशी मंगळागौरबद्दल गप्पा हसी मजाक करत असतात. तेव्हा विक्रम बोलता बोलता थोडा शांत होतो. तेव्हा मानिनी बोलते, काय झालं? तेव्हा विक्रमला मागच्या गोष्टी आठवतात आणि तो बोलतो की गेल्या काही दिवसात मी खूप चुकीचा वागलो, आणि जे काही वाद झाले आपल्या घरामध्ये त्याच्याबद्दल विक्रमला वाईट वाटत असतं. तेव्हा विक्रम बोलतो, मानिनी प्लीज माफ कर मला. तेव्हा मानिनी पण त्याला धीर देते आणि बोलते, अहो झालं गेलं सगळं विसरून जाऊयात का आपण? आणि मीही किती बोलले तुम्हाला, मीही चिडलेच होते, माझंही चुकलंच. तेव्हा विक्रम बोलतो, नाही तू नाही चुकलीस, तू भांडलीस, पण योग्यसाठी भांडली आणि ठाम राहिलीस तुझ्या मतावर. तेव्हा विक्रम बोलतो, मीच चुकलं, म्हणजे रक्ताच्या नाथांना थोडं ओळखायला कमी पडलं.
तेव्हा मानिनी विक्रमला धीर देत असते की कोणीच ओळखू नाही शकत हो, आणि आपली बाकीची नाती आहेत ना हो, मी तर जगाच्या अंतापर्यंत तुम्हाला सोडत नाही, कळलं. ते दोघं इमोशनल होतात. तेव्हा विक्रम बोलतो की आता आपण गणपती बाप्पाचं स्वागत मस्त जल्लोषात करायचं. तेव्हा विक्रम मानिनीला सांगत असतो की 1.5 दिवसाच्या गणपतीची जी आपली तयारी ती सगळी तुलाच करायची आहे. तेव्हा मानिनी बोलते काळजी नसावी, तुमचे 2 टोनगे आणि 2 सुना आहेत आता, अहो ते बाहेर मखरच करतायत. इकडे सगळे बाहेर गणपतीची तयारी करत असतात. तेव्हा पार्थ बोलतो काय जीवाने माझे लहानपणीचे किस्से सांगितले. तेव्हा मिथुन बोलतो नुसते किस्सेच नाही, शेजवानी चटणी लावून सांगितले. तेव्हा पिहू बोलते हो तुझे लहानपणीचे किस्से आम्ही ऐकले, खूप आगाऊ होतास तू. पार्थ बोलतो माझे किस्से सांगितले, आहे कुठे तू. तेव्हा नंदिनी बोलते आहे, त्यांच्या हाताने मोदक केले ना तर मित्रांना द्यायला गेले. पार्थ बोलतो मित्रांना मोदक द्यायला गेलाय आणि माझ्या घरात पोल खोलतो, त्याला मी बघतोच. तेव्हा श्रेया बोलते बघणार म्हणजे नक्की काय करणार आहेस. पार्थ बोलतो त्याने जे केलं ना तेच करणार आहेस. तेव्हा मिथुन बोलतो म्हणजे तू आता त्याचे किस्से सांगणार आहेस, सांग आय लाईक दिस. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे त्यांचे पण असे मजेशीर किस्से आहेत. तेव्हा पार्थ बोलतो अरे किस्से म्हणजे किस्स्यांचा स्टॉक आहे माझ्याकडे, स्टॉक. तेव्हा मिथुन बोलतो अरे तू का थांबलायस, अरे सांग ना, इंडियातला टॉप 30 मधला आरटी टीचर आहेस तू. तेव्हा पिहू बोलते हसते बाबा आरटी टीचर नसतं, ते आर्किटेक्ट असतं. मिथुन बोलतो हे बघा मला चेक करू नका, मी चेक करतो माझ्या मुली इंग्लिश मीडियमला जाऊन हुशार झाल्यात की नाही. तेव्हा मिथुन बोलतो बरं ऐक, उसके सारे उगल काले कदम सबके सामने उगल दे, आता तुला तुझी शपथ. तेव्हा पार्थ बोलतो हा आता तू माझी शपथ दिली आहेस ना, म्हणून मी सांगतोय काका, नाही तर सांगितलेलं असतं. नंदिनी नीट लक्ष देऊन ऐका, हा जीवा आता दिसतोय ना तसं नाहीये, मोदक चोर आहे मोदक चोर. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे लहानपणी काय करायचं माहितीये का, त्याच्याकडे एक सायकल होती, मित्रांना तो राईड द्यायची, लाच द्यायचा त्या सायकलची, आणि सगळ्यांना घरी आरतीला घेऊन यायचा आणि मग सगळ्यांना मोदक द्यायचा, एक राईड द्यायचा, आणि आरतीला दिलेले मित्रांना मोदक देऊन तो राईड देऊन पोरांकडनं मोदक घ्यायचा, आणि असे सगळे मोदक तो एकटा फस्त करायचा. मग बाबा म्हणाले अरे तू मोदक चोरण्यासाठी जेवढे एफर्ट्स घेतो ना त्यापेक्षा गणपतीची तयारी करण्यात दे, मग बाप्पा तुला आशीर्वाद देईल. तेव्हा तो कुठे मला मदत करायला लागला. मग हळूहळू मला जाणवलं हा मदत कमी पसारा जास्ती करत होता. तेव्हा मी बाबांना म्हटलं मला पाया पडतो मी तुमचा, पण हा मला मदतीला नकोय, कारण हा मदत कमी आणि पसारात जास्ती घालतो. तेव्हा नंदिनी बोलते हे बरोबर आहे, पसारा करण्यात त्यांचा हात कोणीच नाही धरू शकत. तेव्हा पार्थ बोलतो अनुभव आलाय ना. तेव्हा नंदिनी बोलते बरं तुमच्याकडे मोदकांसाठी दरोडे पडताळायचे आणि आमच्याकडे गणपतीचं डेकोरेशन कोण छान करतं यासाठी तिघी बहिणींचं स्पर्धा व्हायची. तेव्हा श्रेया बोलते मग कोण जिंकायची स्पर्धा. तेव्हा नंदिनी बोलते कोण जिंकणार, मीच जिंकायची, कारण की नंदिनी पण तिच्या बहिणीचे किस्से सांगत असते पार्थ मिथुन त्यांना सगळ्यांना. तेव्हा मिथुन नंदिनीला बोलत असतो की पण नंदिनी काही म्हण, माहेरच्या गणपतीचं स्ट्रगल तुझं कायम होतं, आता ह्या घरात पण असणार आहे. तेव्हा नंदिनी बोलते नाही आता माझ्या आणखी एका घरात बाप्पा विराजमान होणार आहे. तेव्हा सगळे शंकेने बघतात. तेव्हा श्रेया बोलते आणखी एक घरात म्हणजे, आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.